गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। तर काही ठिकाणी प्रशासनाने रेस्क्यू करून त्यांना एक जागेवरून दुसऱ्या जागी सुद्धा हलवण्यात आले। आपण जसं जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, जालना आहे, हिंगोली आहे, तर इकडे आपण जर पाहिलं तर नांदेड सुद्धा आहे, अशा ठिकाणी धाराशिव आहे, अशा ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि एकच मागणी करत आहे की त्वरित पंचनामे करून आम्हाला त्याचा मोबदला देण्यात यावा, अशी देखील महायुती सरकारकडे शेतकरी मागणी करत आहे। सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा गाव जे आहे या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की ही मी सध्या उभा आहे, मक्काचं शेत आहे आणि या मक्काच्या शेतामध्ये कशा पद्धतीनं गेल्या 4 दिवसापासून लगातार पाऊस आहे, मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पूर आला होता आणि या पुराच्या पाण्यामध्ये चक्क ही सगळं पोटच्या लेकरांनी सांभाळलेली मक्काचे कंजन मक्का असेल ही पूर्णपणे या ठिकाणी झोपल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मग या ठिकाणी जर 50 ते 60 हजार रुपये खर्च करून ही मका या ठिकाणी लावण्यात आली होती, उगवण्यात आलेली होती, मात्र हातार तोंडाशी आलेला घात जो आहे हा निसर्गाच्या कोपामुळे हिरावून घेतलेला आहे आणि हेच ते सगळे आजूबाजूचे सगळे शेतकरी आहे आणि हे शेतकरी एकच मागणी करत आहे की आमचे लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी। काही शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। दादा, काय नुकसान झालेलं आहे, कधीपासून पाऊस आहे, तुम्ही या ठिकाणी कोणी पाणी केलीत का? जवळपास 8 दिवसापासून खूप जास्त पाऊस चालू आहे। पाऊस असा चालू आहे की बरेचसे जवळपास आमच्या भागामधून 150 पेक्षा जास्त जनावरे वाहून गेलेत। त्यानंतर घरामध्ये पाणी घुसून खाण्यापिण्याचे सगळे वस्तू जे आहेत, गहू असेल, दळलेलं पीठ असेल, सध्या घरामध्ये राहिलेलं नाही आहे आणि दररोज पाऊस आहे। असं नाही आहे की 2 दिवस जर कधी उघडण भेटलं तरी आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या खायप्याचं तरी नियोजन करू शकतो, मात्र दररोज पाऊस असल्या कारणाने आम्हाला असं समजा की दररोज आम्ही फक्त तांदूळ आणून घरात खिचडी करून याच्यापेक्षा दुसरं आम्हाला काही खायला भेटत नाही इथल्या शेतकऱ्यांना, कारण डेली पाऊस आहे, दररोज पाऊस आहे। आणि सगळ्यात जास्त जर म्हटलं तर इथले जे 10-20 खेडे इकडेच बाकीच्यांपेक्षा जास्त पाऊस आहे। इथं मागच्या 5-6 दिवसापासून काही विरोधी पक्ष नेते असेल, विरोधातले नेते असेल, सत्तेतले नेते असेल, सगळे पळून गेले। पण आता राजकीय लोकांनी मला असं सांगायचं आहे की आता इकडे चक्कर मारणं बंद करा, इकडे तुम्ही फक्त एक फोटो सेशन करणं, फक्त बाईट देणं आणि तुमचं खूप जास्त मोठेपणा करणं हे बंद करा, कारण आता आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेतकरी येऊन ठेपलेलो आहे। असा पाऊस अजून जर कधी 4-5 दिवस जर राहिला तर आर्थिक नुकसान तर आमचं खूप झालेलंच आहे। एकरी 40 ते 45 हजाराचं आमचं नुकसान झालेलं आहे। ह्या हिशोबाने आम्हाला नुकसान भरपाई त्वरित द्या, 8 दिवसाच्या आत आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे, नाही तर आम्ही अगोदरपासून तर आत्महत्या करतच आहोत। असे आम्ही नम्रानम्री, आम्हाला आत्महत्या करायची गरज नाही, असेच आम्ही मरू, एवढं मी तुम्हाला सांगतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी शेतकरी जो आहे हा त्रस्त झालेला आहे, कारण की सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील या ठिकाणी फक्त पाहणी करतात, पाहणी करून फक्त फोटो काढतात, मात्र फोटोच्या पलीकडे पुढे काहीही होत नाही। असा थेट सूर जो आहे हा दाटता सूर जो आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी म्हणत आहे। तुमचं काय नाव आहे, तुमची शेती आहे का? सुरेश मोरे। मोरे साहेब, मला सांगा कधीपासून तुम्ही शेती करता आणि नेमकं हे चित्र तुम्ही कधी याच्या अगोदर पाहिलं होतं का? नाही, आजूबाजू पाहिलेच नाही आम्ही, 35 वर्ष 40-50 वर्ष झाले माझे। पहिल्यांदा असं आलं? हा, पहिल्यांदा। किती खर्च आला सगळं तुम्हाला? सगळं काय 30-40 हजार रुपये खर्च आला। 40,000? हा, आता पूर्ण पाण्यात? पूर्ण पाण्यात आहे, म्हणजे व्याजानं काढून केलं? व्याजानं काढून करलेली शेती, व्याज तर द्यावा लागेल। हो, नक्कीच आपण जर पाहिलं तर कारण की ग्रामीण भागामध्ये एक परिस्थिती असते की माझं पीक निघेल त्यावेळेस मी सगळं बी बियाण्याचे पैसे देईल, अशी देखील ही सगळी त्यांची ठरलेली ही हे असतं। मात्र आता व्याजाने पैसे काढले, बी बियाणे घेतले, बी बियाणे लावलं, मात्र निसर्ग कोपल्यामुळं आता हे सर्व पीक जे आहे हे पूर्ण पाण्यात गेलं। पण हा व्याजाचा पैसा काही चुकणार नाही, पुन्हा व्याजवर व्याज लागणार आहे, हे देखील शेतकऱ्यांचं सांगणं आहे। तर अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काका, पुढे या। काय ना तुमचं? माझं बापूराव मोरे, बापूराव रामचंद्र मोरे। बरं, मला सांगा काका, आता तुम्ही जर मक्काचं हे कैस जे घेतलंय आता हे कामाचं आहे का गेलं खराब झालं? कामाचं नाही, खराब झाला होता हे, जसं काही शिजू घातलं ह्याच्यामध्ये, पाण्यामध्ये भिजू घातलं, सडलं ते, काहीच कामाचं? काहीच कामाचं। बरं, मला सांगा काका, दुकानामधून मक्का आणल्यापासून तर लावण्यापर्यंत किती मशागत करावी लागते? ती लय मशागत करावं चालूच, लहान लेकरासारखा जीव लावावा लागतो त्याला। 30-40 हजार रुपये खर्च येतो आणि घरची तर मजुरी राहतच नाही, घरचं चालूच राहतं माणसं त्याच्यामध्ये काम करून।
काम सातत्याने करा. सतत चालूच ठेवावं लागतं. बिलकुल. पाहिलं आपण तर पोटच्या लेकरावणी त्याला सांभाळ करावा लागतो पिकाचा, आणि हे पोटच्या लेकराचा सांभाळ केल्याच्या नंतर हाती काय येतं तर हे निसर्ग कोपला हे पाकता. मात्र मायबाप सरकार जे आहे हे मायबाप सरकार फक्त येतं आणि फोटो सेशन करतंय, मात्र दुसऱ्यांदा ढुंकूनही पाहत नाही, अशी परिस्थिती आहे. तर शेतकरी नेते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. तिथे काय सांगाल वारंवार आता काही शेतकऱ्यांच्या म्हणजे असं उद्धट भावना आहे की फक्त या ठिकाणी सत्ताधारी येतात किंवा विरोधी पक्ष नेते येतात, फक्त पाहणी करतात, पाहणी करून चालतात, फोटो काढतात फक्त. काय वाटतं, तुम्ही फोटो काढायला आले का तुम्ही काही करण्यासाठी आलं? या राजकारणी लोकांचं कामच ते आहे, फक्त येणं, सांत्वनभर भेट देणं आणि निघून जाणं, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं काहीच करणं नाही. आम्ही जे आहेत, आम्ही जे येतोय शेतकऱ्यांची, आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्ही शेतकरी नेते म्हणजे शेतकऱ्यांची लेकरं आहोत. आज इथं येऊन बघतोय, काल याच शेतामध्ये डोक्या इतकं पाणी होतं, आज ते गुडघे इतकं आलंय. हे संपलंय, सगळं संपलंय. मुख्यमंत्री झोपलाय का? दत्ता मामा भरणे अरे कृषी मंत्री आहे, झोपलाय का? अजितदादा झोपलाय का? एकनाथ शिंदे झोपले का तुम्ही? अहो, जेव्हाही असं काही संकट, आसमानी संकट यांच्यावर येतं, त्यावेळेस विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी असेल, हे एकाच वाळीचे मणी आहेत. यांना या शेतकऱ्यांशी घेणं नाहीये. मागच्या महिन्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 23 आत्महत्या झाल्यात, अद्यापर्यंत कोणी काही केलं नाहीये. आज ओला दुष्काळ जाहीर करा म्हणतोय, आरडतोय आम्ही त्यांच्या समोर. का तुम्ही या गोष्टी, प्रत्येक गोष्टीला तुम्ही समिती लागते, कमिटी नेमावं लागते. आणि हे जे नुकसान आहे हे डोळ्याने दिसतंय, याला काय करायची कमिटी? आणि तुम्ही जर कधी या शिक्षकांचे पगार वाढलेत, नोकरीवाल्यांचे, आमदारांचे पगार वाढतात, यांना तुम्हाला कमिटी लागत नाही, कुठं काहीच लागत नाही. मग आमच्या शेतकऱ्यांवरती ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तुम्हाला कमिटी लागते. पण आता नाही, आता शेतकरी हा शांत बसणाऱ्यातला नाहीये. आता एकत्र होतोय आणि नक्कीच एकत्र होऊन आम्ही तुम्हाला या महाराष्ट्रात नाही, या मराठवाड्यात एवढ्या 8 दिवसाच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर जर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर तुम्हाला संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुम्हाला महाराष्ट्रात नाही कुठंच फिरकू देणार नाही. तुम्ही तहसीलदाराला सुद्धा फोन लावला होता. त्या फोन लावल्याच्या नंतर तुम्ही काय चर्चा झाली नेमकं, ते काय म्हणले होते? अरे हे प्रशासन तर या राजकीय लोकांचं खेळणं झालंय. हे त्यांच्याशिवाय काही करू शकत नाही. ते म्हणते आमच्या हातात काय पंचनामे करणे. अरे हरामखोरांनो, आत्ताच तहसीलदार सोनी साहेब यांना कॉल केला, काय म्हटले ते, तुम्ही ऑफिसला या, बोलूयात. अरे ऑफिसला नाही, अरे हरामखोरा इथं ये, शेतात इथं येऊन बघ, काय या हाल आहे शेतकऱ्यांची, तुला ते दिसत नाहीये का? म्हणजे हे सुद्धा हे आमचे सेवक आहेत, हे तहसीलदार, हे जे सेवक आहेत आमचे, सेवकच मालक झाले, सेवक मालक झालेत आज, असं झालंय. पण त्यांना आम्ही आम्ही सहन करणार नाही. आणि त्यांना सुद्धा त्यांची खुर्ची जर सांभाळायची असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचा तात्काळ पंचनामा करून या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून सरकारपर्यंत पोहोचवावं, अशी मी त्यांना विनंती करतो. विनंतीचा इशारा देतो. नाही तर तहसीलदार साहेब, तुम्हाला सुद्धा तिथं राहणं मुश्किल करून टाकू. नक्कीच. आता थेट आता म्हणजे शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनेला इशारा सुद्धा द्यावा लागू राहिला. अजून काही शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. दादा मला सांगा, तहसीलदाराला फोन लावला, तहसीलदार येऊन भेटा म्हणतात, आणि आता दुसऱ्या भाऊनी सांगितले की आमदार आलेत, तिकडे दुसरीकडे विरोधी पक्ष सुद्धा आलेत, मात्र येतात, फोटो काढून जातात, मात्र तोडगा काही निघत नाही. तोडगा काहीच काढत नाहीये. ते नुसतं येत आहे आणि बघताय आणि निघून जात आहे. लवकरच आम्ही सगळे शेतकरी मिळून एक मोर्चा काढणार आहे आणि तहसीलवर आम्ही मोर्चा काढणार आहे. तहसीलदार साहेबाला फोन केला, ते म्हणताय ऑफिसला येऊन भेटा. सेवकच मालक झाले आणि तिथं येऊन भेटा म्हणताय. आम्ही बांधावर इथं रडतोय आमच्या, आणि ते म्हणताय की तिथं येऊन भेटा. तिथं काय करणार आम्ही त्यांना भेटून? तिथं काय होणार आहे आमचं? आम्हाला इथं मदत द्या ना, इथं या ना, आमच्या बांधावर या, पहा इथं येऊन की काय होतंय, आमची काय परेशानी चालली आहे. चारा नाही, ढोरांना चारा नाही, सगळं वाहून गेलंय, पत्रात पाणी शिरलंय. ढोरं उपाशी राहत आहे, पत्रामध्ये सगळं कोरडं भरलेलं भूस वगैरे सगळं वल्लं झालंय, आणि शेतातला मक्का चारा सगळा वल्ला झालाय. त्यांना ढोरांना चारा नाही, काही नाही, आणि ते म्हणताय तिथं येऊन भेटा. तिथं येऊन काय ढोरं घेऊन जाणार का त्यांच्याकडे? आम्ही काय करणार त्यांच्याकडे? त्यांचं काम आहे आमच्यापर्यंत यायचं, आमचं काम आहे त्यांच्यापर्यंत जायचं, आम्ही काय करणार आहे? प्रशासन म्हणते तिथे येऊन भेटा, विरोधी पक्ष आले, सगळे आले, मंत्री आले, ते पुलाच्या बाजूने फोटो काढले आणि चालले गेले. काय होणार आहे? आणि फोटो काढल्याने आणि दाखवल्याने काय होणार आहे? पण आतापर्यंत पंचनामे नाही, काही नाही. नेमकं काय करणार आहे ते फोटो काढून? पंचनामे नाही. तलाठी आप्पाला भेटलं, ते म्हणते आम्हाला आदेश आला नाही वरतून, तुम्ही 7 बारे द्या, हे द्या. ते म्हणते नोट कॅमेऱ्यात फोटो काढा. प्रत्येक शेतकऱ्याला नोट कॅमेऱ्यात फोटो काढता येत नाही. नोट कॅमेऱ्यात प्रत्येक शेतकरी फोटो कसे काढणार? ते म्हणतात तिथून फोटो काढून आणा, आमच्या जवळ द्या. अरे तुम्ही या, स्वतः पंचनामे करा ना बांधावर. नोट कॅमेऱ्यात फोटो काढता येत नाही, दिल्या जात नाही ते शेतकऱ्यांना. सगळे शेतकरी हुशार आहे का? शिकलेले आहे का? शिकलेले असते तर मग कशाला शेती केली असती त्यांनी? त्यांना हे समजत नाहीये.
नुसतेच म्हणताय की बाई तिथं येऊन भेटा, हे करा. आता आम्ही आमच्या वेळ संपले, आमची हे संपलेली आहे आता. क्षमता सहनशीलता संपलेली आहे आमची. आता आम्ही मोर्चे काढणार आहे, नाही तर त्यांच्या मुस्काडात देऊन आणि आम्ही सर्व आमचा हक्क आम्ही घेणार आहे. शेवटी जर त्यांनी आमचे जर 8-10 दिवसात त्यांनी आमचं काही पर्याय शोधला नाही, तर आम्ही त्यांना त्यांच्या मुस्कड्यात देऊन आम्ही आमचा हक्क घेणार आहे. आता त्यांच्या जो पर्याय नाही, मुस्कड्यात दिल्याशिवाय हक्क घेतला. बाळ रडत नाही तोपर्यंत त्याला कोणी दूध पाजत नाही ना, तसं आम्ही बी आता आमचं शेतकरी सर्व त्यांना त्यांच्या मुस्कड्यात देऊन आमचा हक्क घेण्याची तयारी ठेवणार आहे आम्ही. आता आपण जर हा. पाहिलं तर आम्ही आमचा हक्क घेण्याची तयारी ठेवणार आहे. 8-10 दिवस आम्ही सहनशीलता बघणार नाही, तर आम्ही त्यांना कुठलाही याच्यात फिरू देणार नाही, येऊ देणार नाही. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही भावना शेतकऱ्यांची सध्याची झाल्याची पाहायला मिळत आहे. कारण आपण जर पाहिलं तर एकदम हे पीक जे आहे ही पोटच्या लेकरांनी सांभाळायचं आणि सांभाळल्याच्या नंतर त्याचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी जे आहेत हे अधिकारी थेट सांगतात की येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटा, नाही तर डिजिटल कॅमेऱ्यावर फोटो काढा. मात्र खरंच शेतकऱ्या एवढा शिकलेलाही नसतो, ते फोटोसुद्धा काढू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र अशी ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांसोबत सरकारी अधिकारी जर मांडत असतील तर याला जबाबदार कोण, हे देखील महायुती सरकारने आता विचार केला पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन पाहणी करतात, सत्ताधारी असो विरोधक असो, फक्त पाहणी करतात, पाहणी करून फोटो सेशन करतात आणि फक्त फोटोच्या पलीकडे पुढे काही होत नाही, अशी देखील शेतकऱ्यांनी भावना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. मात्र एवढीच मागणी आहे, प्रशासनाने त्वरित जाग होऊन कृषी मंत्र्यांनी लवकर त्वरित सरसगट जी मागणी करण्यात आलेली आहे, दुष्काळग्रस्त भागातील सरसगट जी नुकसान भरपाई देण्यात यावी, ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, नेमकं हे सगळं त्वरित लवकर होईल का, किंवा पुन्हा शेतकऱ्याला आंदोलनं, पुन्हा मोर्चे, पुन्हा हक्कासाठी लढा पुन्हा पाहायला मिळेल का, हे देखील तेवढंच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.